या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नागपूर येथे अण्णा बनसोडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे। या बैठकीला सोलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली। सोलापूर शहरातील समस्येबाबत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी याबाबत पत्राद्वारे विधानसभेचे उपाध्यक्ष पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना शहराच्या वतीने समस्यांबाबत निवेदन दिले होते। त्याप्रमाणे तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी नुकताच 3 दिवसांचा सोलापूर दौरा केला। या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पिण्याचे पाणी, बेरोजगारी, IT पार्क, रस्ते, वीज, रोजंदारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदींची निवेदने दिली होती। या निवेदनावर आपण लवकरच चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावणार असल्याचे सोलापूर दौऱ्यात त्यांनी सांगितले होते। या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी 3 वाजता नागपूर येथे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, पोलीस आयुक्त, भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांना या बैठकीसाठी पत्र देण्यात आले आहे। मंत्रालयीन विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहितीसह या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे। बैठकीसाठी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, गणेश पुजारी, आनंद मुस्तारे, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, कामगार नेते अशोक जानराव, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, MIMचे शहराध्यक्ष शौकत पठाण, माजी नगरसेविका सुनीता रोटे, उद्योजक तुकाराम गायकवाड, शशिकांत टाकळीकर, चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, रिपाई आठवले गटाचे अतुल नागटिळक, रिपब्लिकन पार्टीचे लखन भंडारे यांच्यासह माध्यम प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांचा नुकताच सोलापूर दौरा झाला। या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील 26 प्रभागामध्ये त्यांनी भेटी दिल्या। या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, ज्येष्ठ पदाधिकारी, त्या भागातले इच्छुक उमेदवार आणि त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या। सोलापूर शहरातील व्यापारी असतील, अनेक सामाजिक क्षेत्रातले नेते असतील, या सर्वांशी चर्चा करून त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले। सोलापूर शहरातील अनेक समस्या, जो मूलभूत प्रश्न होते, त्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं। त्या अनुषंगाने येत्या 8 तारखेला नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सोलापूर शहरातील सर्व मूलभूत समस्या करता, सोलापूरच्या अडचणी करता त्यांनी बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये नगर विकासचे प्रधान सचिव, त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी, त्याचबरोबर सोलापूर शहर महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे अभियंता, त्याचबरोबर भूमी अभिलेखचे प्रमुख, या सर्वांची एक बैठक त्यांनी नागपूर येथे लावलेली आहे। या बैठकीला सोलापूर शहरातील सर्व पक्षाचे आमदार, खासदार, त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे प्रतिनिधी यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मूळ जो पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागामधील जे विजेचा प्रश्न असेल, त्याचबरोबर घन कचऱ्याचा विषय असेल, सोलापूर शहरातील गटार, ड्रेनेज आणि इतर जे मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे त्या संदर्भातला प्रश्न असेल, बागा असतील, त्याचबरोबर हदर भागामध्ये गुंतवणुकीचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नाचा उलगडा आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता ही जी बैठक बोलवली आहे, त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।